आत्ताच आम्ही शिवनेरी गड उतरलो, मग आम्ही जरा डोंगर हिरवळ बघून वनभोजन केले, मग निघालो नेक्स्ट डेस्टिनेशनला। शिवनेरीवरून थोड्याच अंतरावर लेण्याद्रीचा गणपती आहे। आम्ही निघालो, छान पावसाळी वातावरण झालेले होते, अधूनमधून पावसाचे थेंब येत होते। आम्ही पोहोचलो तिथे लेण्याद्रीच्या गडाच्या पायथ्याशी हार फुलांची दुकानं होती। मग आम्ही लेण्याद्रीचा गड चढायला सुरुवात केली। फायनली आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली। खूप अवघड होते, पण आम्ही हळूहळू चढत वर पोहोचलो। क्लायमेट पण खूप छान झालेले होते, आभाळी पावसाळी वातावरण झालेले होते। तुम्ही बघू शकता काय वातावरण सुंदर आहे। लेण्याद्रीला गर्दी पण होती, पण दर्शन पटकन होत होते तिथे। फायनली आम्ही पोहोचलो। मंदिराची काय सुंदर रचना केलेली आहे। आता मंदिरात दर्शनासाठी आम्ही चाललेलो आहोत। आता आम्ही दर्शनासाठी मंदिरात जाणार आहोत। तुम्ही क्लायमेट बघू शकता, काय सुंदर क्लायमेट आहे। वरती आलेलो आहोत, वरून हे डोंगर, हा शिवनेरी किल्ला काय सुंदर दिसत आहे। छोटी छोटी गावं दिसत आहे तिथे सगळी, खूपच सुंदर वातावरण झालेलं आहे। आता दर्शन घेण्यासाठी वर चाललेलो आहोत आम्ही सगळे। चढल्यानंतर सगळ्यात पहिली लेण्याद्रीची लेणी बघितली। तुम्ही बघू शकता, खूप सुंदर लेणी आहे ही। फायनली आम्ही लेण्याद्रीच्या मंदिरात आलेलो आहोत, गणपतीच्या। तर तुम्ही बघू शकता किती पुरातनकालीन मंदिर आहे। चला आता आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया। सो आमचे लेण्याद्रीचे आता दर्शन झालेले आहे। आम्ही निघालेलो आहोत आता ओझरच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी। कार पार्क करून आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आता चाललेलो आहोत। अधूनमधून पाऊस येत होता, पण तिथे भरपूर आधी पाऊस होऊन गेलेला होता आधी आम्ही पोहोचण्याआधी। खूप छान आहे इथे पण। सुरुवातीलाच गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी इथे हार फुलांची दुकानं पण लागलेली आहेत, तुम्ही बघू शकता।
मेन एंट्रन्स. आम्हाला इथूनच थोडीफार रांग लागली होती. आम्ही रांगेत उभं राहून दर्शनासाठी गेलो होतो. तर आता तुम्ही पाहू शकता की मंदिर इतकं सुंदर बांधकाम केलेलं आहे. आता नवीन सगळं डेव्हलप केलेलं आहे इथे. खूप म्हणजे खूप सुंदर आहे. अधूनमधून हलका पाऊस पण येत होता, पण खूप छान प्रसन्न वाटत होते दर्शनासाठी आम्हाला. तिथे मंदिरामध्ये कॅमेरा शूट करायला परमिशन नसल्यामुळे आम्हाला आतल्या गणपतीचं शूट करता आलं नाही आहे. पण आमचं दर्शन तिथे मंदिरामध्ये कॅमेरा शूट करायला परमिशन नसल्यामुळे आम्हाला आतल्या गणपतीचं शूट करता आलं नाही आहे. पण आमचं दर्शन खूप सुंदर आणि छान झालेलं आहे. तर तुम्हाला आमचा आजचा व्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू.